Now, today's lecture we have seen operating system. Now see the next point is the types of a scheduler and criteria for a scheduling. Now see the first is a what is a scheduling, process scheduling. Now the introduction of a process scheduling. The scheduler is an operating system module that selects the next job to be admitted into the system and the next process to run. A scheduler is a type of a system software that allow you to handle process scheduling. In a single processor system, only one process can run at a time and any other must wait until the CPU is free can be rescheduled. आता आपण शेड्युलिंग कशाला म्हणतोय, प्रोसेस शेड्युलिंग कशाला म्हणणार आहोत आपण. तर प्रोसेस शेड्युलिंग म्हणजे नेमकं काय, तर प्रोसेस शेड्युलिंग म्हणजे एखादी जर कन्सेप्ट आहे, जर आपल्याला एखादी प्रोसेस जर सिलेक्ट करायची असेल किंवा एखादी प्रोसेस पूर्ण कंप्लीट करायची असेल, फॉर एक्झाम्पल आपल्याकडे काय दिलेलं त्यांनी नेक्स्ट जॉब म्हणजे काय P1 P2 P3 फॉर एक्झाम्पल B1 B2 B3 अशा आपल्याकडे पॅच आहे. तर आपण काय करतो, एका जॉबला काय करतो, एका प्रोसेसला फॉर एक्झाम्पल P1 प्रोसेस असेल तर त्यामध्ये 10 स्टुडंट, P2 प्रोसेस असेल तर त्यामध्ये 10 स्टुडंट, P3 प्रोसेस असेल तर त्यामध्ये 10 स्टुडंट. तर आपल्याला कोणत्या प्रोसेसला कधी अलाउ करायचं आहे त्यासाठी आपण काय करतोय, प्रोसेस शेड्युलरचं स्टडी करणार आहोत. ओके, म्हणजे त्या प्रोसेस शेड्युलरमध्ये काय आहे की कोणती प्रोसेसला कधी ॲडमिट करायचं, कोणत्या प्रोसेसला कधी रन करायचं आहे, हे कशामध्ये बघणार आहोत आपण, तर प्रोसेस शेड्युलरमध्ये बघणार आहोत. मग त्यामध्ये काय सांगतोय तो, म्हणजे आता फॉर एक्झाम्पल ओनली वन प्रोसेस कॅन रन ॲट अ वन टाईम. म्हणजे जर आपल्याला कोणती प्रोसेस आहे, जर एखादी प्रोसेस जर आपल्याला P1 प्रोसेस आहे तर P1 प्रोसेसमध्ये जर 10 स्टुडंट असेल तर आपण काय करणार आहे, पहिल्या 10 स्टुडंटलाच काय करणार आहे, वन बाय वन कॉल करणार आहे, वन बाय वन ती प्रोसेस रन करणार आहे. त्याला काय म्हणतो आपण, शेड्युलिंग म्हणतोय, प्रोसेस शेड्युलिंग. नाऊ द सेकंड पॉईंट इज there are mainly three types of process scheduling. There are first is a long term scheduler, second is a short term scheduler, third is a medium term scheduler. Now see the first is a long term scheduler. आता आपण शेड्युलर कशाला म्हणतोय, the job scheduler or long term scheduler select process from the storage pool in the secondary memory and loads them into the ready queue in the main memory for execution. आता long term is also known as a job scheduler, allow you to select process from the loads the pull back into the memory. आता लॉंग टर्म शेड्यूलर आपण कशाला म्हणतोय बघा, लॉंग टर्म शेड्यूलर काय असणार आहे, फॉर एक्झाम्पल जस्ट एक डायग्राम मी तुम्हाला दाखवते बघा, ही डायग्राम दिसते तुम्हाला, सी द डायग्राम. आता हे लॉंग टर्म शेड्यूलर, आता आपण हे मी प्रत्येक डायग्रामसाठी फक्त एक्झाम्पलसाठी डायग्राम दाखवते तुम्हाला. आता हे लॉंग टर्म शेड्यूलरची डायग्राम आहे फॉर एक्झाम्पल. तर आपण काय करतोय, आपल्याला सेकंडरी मेमरी दिसते, मेन मेमरी दिसते आणि CPU पण दिसतोय. तर आपण काय करतोय, फॉर एक्झाम्पल इट मूव्ह द प्रोग्राम टू द मेन मेमरी. म्हणजे आपल्याला कोणत्या प्रोग्रामला मेन मेमरीमध्ये पाठवायचं, म्हणजे कोणत्या प्रोसेसला आपल्याला मेन मेमरीमध्ये पाठवायचं आहे, किंवा न्यू प्रोसेस इज गोइंग टू द CPU. म्हणजे कोणती प्रोसेस आपण मेन मेमरीमध्ये पाठवणार आहे, मेन मेमरीमध्ये पुन्हा CPUकडे एक्झिक्युशन साठी पाठवणार आहे. फॉर एक्झाम्पल लॉंग टर्म शेड्यूलर कशाला म्हणतो आपण, फॉर एक्झाम्पल मी P1 प्रोसेस घेतली आहे, P1 प्रोसेस काय करते, मेन मेमरीमध्ये जाते, ती न्यू प्रोसेस होणार आहे मेन मेमरीमध्ये झाल्याच्या नंतर ती काय होती, एक्झिक्युशनमध्ये जाते. म्हणजे हा काय पूर्ण हा जो प्रोसेस आहे, P1 झाल्याच्या नंतर P2 असणार आहे, P2 झाल्याच्या नंतर P3 असणार आहे. म्हणजे मी काय सांगते, P1 इट मूव्ह प्रोग्राम P1 टू मेन मेमरी प्रोसेस. म्हणजे काय होणार आहे, P1 प्रोसेस कुठे मूव्ह होणार आहे, मेन मेमरीमध्ये. मग पुन्हा तो काय करा, न्यू प्रोसेस इज गोइंग टू द CPU. पुन्हा ती काय जी प्रोसेस आहे ती काय होती आपली, पुन्हा CPUकडे जाते. म्हणजे काय होते, पुट दिस प्रोग्राम इन सेकंडरी मेमरी टू मेन मेमरी अँड न्यू क्रिएट प्रोसेस इन टू रेडी फॉर एक्झिक्युशन. म्हणजे काय होतंय, आपण काय केलं, सेकंडरी मेमरीमधली जी P1 प्रोसेस आहे तिला काय केलं आहे, मेन मेमरीमध्ये अलोकेट केलं आहे. पुन्हा मेन मेमरीमधनं काय केलं आहे, CPUकडे क्रिएट करण्यासाठी किंवा एक्झिक्युशन करण्यासाठी काय केलं आहे, त्याला पाठवलं आहे. म्हणजे हा जो प्रोसेस पूर्ण टाईम आहे त्याला काय म्हणतोय आपण, तर लॉंग टर्म शेड्युलिंग म्हणतोय. ओके, नाऊ द सेकंड पॉईंट इज अ मीडियम टर्म शेड्युलर. Medium term scheduling is an important part of an swapping. It helps you to send process back to memory. It enable you to handle swap out process. आता आपण मीडियम टर्म शेड्युलिंग जे आहे त्याच्यामध्ये काय करणार आहोत, मीडियम टर्म शेड्युलिंगमध्ये आपल्याला स्वॅप इन अँड स्वॅप आउट प्रोसेस इथे अलोकेट होते. म्हणजे फॉर एक्झाम्पल काय, इट हेल्प्स यू सेंड प्रोसेस बॅक टू मेमरी. फॉर एक्झाम्पल जर तुम्ही एकाच प्रोसेसला जर पाठवलं आणि तिथे जर ती प्रोसेस काही बिझी वगैरे असेल तर त्याला काय म्हणतो आपण, स्वॅप इन किंवा स्वॅप आउट प्रोसेस म्हणतो. ओके, इट मीडियम टर्म शेड्युलिंगमध्ये बघा काय म्हणतोय तो,
It enables you handle to swap out process. Medium term schedule is also called as a swapping scheduling. आपण मीडियम टर्म शेड्युलिंगलाच काय म्हणतोय, स्वॅपिंग शेड्युलर पण म्हणतोय. पण यामध्ये काय होतं, तर आधीच्या प्रोसेसमध्ये आपण स्वॅपिंग किंवा स्वॅप आउट यूज करत होतो का नाही, फक्त तिथे काय करत होतो आपण, तो जो आपला लॉंग टर्म शेड्युलर आहे त्याला काय म्हणतो आपण, जॉब शेड्युलर म्हणतोय. जसं आपला मीडियम टर्म शेड्युलर आहे त्याला काय म्हणणार आहे आपण, स्वॅपिंग शेड्युलर म्हणणार आहे. ओके. त्यामध्ये काय होतं, स्वॅप इन आणि स्वॅप आउट ही प्रोसेस काय करतोय आपण, यूज करतोय. म्हणजे कोणत्या प्रोसेसला आपल्याला ॲक्सेस करायचं किंवा कोणती प्रोसेस आपल्याला अलोकेट करायची आधी त्याला काय म्हणतोय आपण, तर स्वॅपिंग प्रोसेस. म्हणजे अ रनिंग प्रोसेस कॅन बी सस्पेंडेड इफ इट मेक इन आयो रिक्वेस्ट. म्हणजे जर फॉर एक्झाम्पल मी जर P1 प्रोसेस घेतली किंवा बघा, इन ऑर्डर टू रिमूव्ह द प्रोसेस फ्रॉम मेमरी मेक स्पेस फॉर अदर प्रोसेस, द सस्पेंडेड प्रोसेस शुड बी रिमूव्ह टू सेकंडरी मेमरी. फॉर एक्झाम्पल बघा, माझ्याकडे काय आहे, 3 प्रोसेस आहे. नाव सी द डायग्राम. फॉर एक्झाम्पल माझ्याकडे कोणती प्रोसेस आहे, P1 P2 P3 P4 अशा माझ्याकडे नंबर ऑफ प्रोसेस आहे. मी काय करते, फर्स्टली मीडियम टर्म शेड्युलिंगमध्ये P1 प्रोसेसला काय करते, अलोकेट करते. P1 प्रोसेस काय करते, पुन्हा CPU कडे जाते. पण त्या CPU कडे गेल्याच्या नंतर म्हणजे काय करते, P1 प्रोसेस स्वॅप इन सेकंडरी मेमरी. म्हणजे काय होते, जर ती प्रोसेसला जर CPU जर बिझी असेल, CPU जर कीबोर्ड वगैरे जर यूज करत असेल फॉर एक्झाम्पल, तर पुन्हा काय होते, ती प्रोसेस तिथे CPU काय बिझी आहे त्याच्या कामामध्ये, पुन्हा काय करतोय, ती प्रोसेस एक्झिक्युशन नाही होणार आहे. पुन्हा जी P1 प्रोसेस आहे ती पुन्हा काय होणार आहे, आपली सेकंडरी मेमरीमध्ये जाणार आहे. म्हणजे पुन्हा ती कोणत्या सेकंडरी P1 प्रोसेस स्वॅप इन सेकंडरी मेमरी. म्हणजे काय म्हणतो आपण, P1 जी प्रोसेस आहे ती पुन्हा काय होती, स्वॅप इन सेकंडरी मेमरी. ती मेन मेमरीमध्ये थांबते का नाही, पुन्हा ती जी प्रोसेस आहे ती काय होती, स्वॅप इन टू द मेन मेमरी. म्हणजे P1 प्रोसेस ॲक्सेसिंग, फॉर एक्झाम्पल P1 प्रोसेस जर ॲक्सेसिंग कीबोर्ड करत असेल किंवा काय, if a process P1 is accessing CPU, then in between the executing that process P1 want to access keyboard is busy, P1 not wait in inside. म्हणजे काय होतंय, आता P1 जर बिझी आहे तर किंवा काय होतंय, CPU जर बिझी आहे तर तो वेट करतोय का नाही, तो वेट करत नाहीये. तो पुन्हा काय करतोय, स्वॅपिंगचे आपलं जे सेकंडरी मेमरी आहे, फॉर एक्झाम्पल P1 मेमरी CPUला अलोकेट केली आपण, CPU काय करतोय, एक्झिक्युशनसाठी घेतोय. पण पुन्हा जर तिथे काही हे असेल, P1 नॉट वेट इनसाइड द मेमरी, पुन्हा तो तिथे वेट करू शकतोय का नाही, तो काय करतोय, स्वॅप आउट इन टू मेन मेमरी टू सेकंडरी मेमरी. पुन्हा तो काय करतोय, मेन मेमरीकडे जातो, मेन मेमरी थ्रू काय करतोय, तो सेकंडरी मेमरीकडे जातोय. म्हणजे जो स्पेस आहे तो काय करतोय, तो तिथला जो स्पेस आहे, सो देअर विल बी स्पेस फॉर द मेमरी. म्हणजे जो पण अदर स्पेस काय असणार तो फ्री करणार आहे. म्हणजे तिथे काही थांबणार आहे का, तो नाही. म्हणजे मीडियम टर्म शेड्युलिंगमध्ये काय होतंय, फक्त जो पण तुमचा शेड्युलिंग अल्गोरिदम आहे तो काय होतोय, जी पण प्रोसेस असणार आहे स्वॅपिंग किंवा स्वॅप आउटची कंडिशन काय होते, ती इथे तुमची अलोकेट होती. ओके. बघा इथे सांगतोच होतो, इन ऑर्डर टू रिमूव्ह द प्रोसेस फ्रॉम मेन मेमरी मेक स्पेस फॉर अदर प्रोसेस, द सस्पेंड प्रोसेस शुड बी मूव्ह टू द सेकंडरी मेमरी. म्हणजे काय होते, जर एखादी प्रोसेस जर सस्पेंड झाली, P1 असेल, P2 असेल, P3 असेल, म्हणजे जी प्रोसेस आपण घेतली आहे, जी प्रोसेस आपण CPUला अलोकेट केली, ती जर सस्पेंड झाली तर पुन्हा काय करतोय, पुन्हा तिथे थांबतोय का, तो नाही. पुन्हा तो अलोकेशनसाठी, पुन्हा एक्झिक्युशनसाठी काय करतोय, तो सेकंडरी मेमरीमध्ये जातोय. ओके. नाउ सी द सेकंड पॉईंट इज अ शॉर्ट टर्म शेड्युलर. The short-term scheduler select one of the process from the ready queue and scheduler them for execution. A scheduling algorithm is used to decide which process will be scheduled for execution in a next. म्हणजे आता शॉर्ट टर्म शेड्युलरमध्ये काय होतं आपलं, जे की लॉंग टर्ममध्ये किंवा आपण लॉंग टर्ममध्ये बघितलं, लॉंग टर्म काय करतोय, एका प्रोसेसला अलोकेट करतोय. पण इथे शॉर्ट टर्म शेड्युलर काय करणार आहे, ज्या प्रोसेसला फॉर एक्झाम्पल त्याच्याकडे जर P1 P2 P3 प्रोसेस आहे, तर त्याला कोणत्या प्रोसेसला आधी एक्झिक्युशनसाठी पाठवायचं, तो कोण बघणार आहे, तर शॉर्ट टर्म शेड्युलर बघणार आहे. द चॉईस ऑफ द short term scheduler are very important. Short term scheduler is also known as a CPU scheduler. It only select process that is in ready state for execution. बघा मी जसं सांगितलंय तुम्हाला, तो काय करतो, एक फक्त शॉर्ट टर्म मध्ये फक्त एकाच प्रोसेसला काय करणार आहे, तिथे तो सिलेक्ट करणार आहे. फॉर एक्झाम्पल माझ्याकडे काय P1 प्रोसेस आहे, P2 आहे, P3 आहे. जर माझं शॉर्ट टर्मचं कामच काय, त्याला जर वाटलं की P2 प्रोसेस सिलेक्ट करायची असेल तर तो काय करणार आहे, P2 प्रोसेस इज अलोकेटेड टू द मेन मेमरी. म्हणजे सेकंडरी मेमरीमधनं तो काय करतो, मेन मेमरीकडे जातोय. मेन मेमरी थ्रू काय करतोय, P2 प्रोसेसला काय करतोय, तो CPUकडे एक्झिक्युशनसाठी पाठवतोय. म्हणजे असं फिक्स नाही की तुम्ही P1 प्रोसेस असेल तर तीच घ्यायची. तुम्हाला वाटत असेल P3 प्रोसेस इज शॉर्ट टर्म शेड्युलर, मग जर ती शॉर्ट टर्म आहे तर तुम्ही काय करताय, इट सिलेक्ट द प्रोसेस P3 फ्रॉम द मेन मेमरी. म्हणजे जर तुम्हाला ती STS जर तुम्ही जी प्रोसेस असाइन केली ती प्रोसेस काय करताय, तुम्ही मेन मेमरीमध्ये पाठवतात. मेन मेमरी पाठवून तुम्ही काय करताय, पुन्हा एक्झिक्युशनसाठी CPUकडे पाठवतायत. ओके. दिस इज अ
short term scheduler. Okay, now see the second point is a STS is classified into the two types. म्हणजे short term scheduler classified into two types. जे आपलं शॉर्ट टर्म शेड्यूलर आहे त्याच्यामध्ये दोन टाईप्स आहे. फर्स्ट इज अ नॉन प्रिमिटिव्ह शेड्युलिंग अँड सेकंड इज अ प्रिमिटिव्ह शेड्युलिंग. आता जे नॉन प्रिमिटिव्ह शेड्युलिंग आहे त्यामध्ये काय सांगतोय बघा. म्हणजे इथे नॉन प्रिमिटिव्ह शेड्युलिंग इज यूज व्हेन अ प्रोसेस टर्मिनेटेड और प्रोसेस स्विच फ्रॉम अ रनिंग टू वेटिंग स्टेट. म्हणजे इथे काय असणार आहे, आपल्याला जर एखादी प्रोसेस जर सी पी यूला हे करायची असेल, फॉर एक्झाम्पल सी पी यूज टर्मिनेट किंवा एखादी प्रोसेस वेटिंग स्टेजला असेल तर तो काय करतोय, पुन्हा न्यू प्रोसेसला अलोकेट करतोय. म्हणजे इन दिस शेड्युलिंग वन्स द रिसोर्स सी पी यू सायकल इज अलोकेटेड टू अ प्रोसेस, द प्रोसेस होल्ड द सी पी यू टिल इट गेट्स टर्मिनेटेड ऑन रीच अ वेटिंग स्टेट. म्हणजे काय होणार आहे बघा, आता काय करतोय, वन्स द रिसोर्स सी पी यू सायकल आहे, सी पी यू काय करते, एका प्रोसेसला अलोकेट करते. द प्रोसेस इज होल्ड द सी पी यू टिल इट म्हणजे जर एखादी प्रोसेस आहे तो काय करतोय, त्या प्रोसेसला अलोकेट करतोय, पण ती प्रोसेस काय होती, होल्ड होती, पण तो काय करतोय, त्या प्रोसेसला टर्मिनेट करतोय. म्हणजे तो गेट टर्मिनेटेड होऊन जाते, पुन्हा तो काय करतोय, वेटिंग स्टेजला थांबतोय. पण तो जो वेटिंग स्टेजला जर थांबत असेल तो काय, फॉर एक्झाम्पल मी काय म्हणू शकते, एंटरिंग द वेटिंग स्टेट इट हॅज टेक द न्यू प्रोसेस विच इज प्रेझेंट इन अ क्यू. जर तो वेटिंग स्टेजला थांबला तर तो काय करतोय, पुन्हा न्यू प्रोसेसला काय करतोय, अलोकेट करतोय. कोण करतोय, तर नॉन प्रिमिटिव्ह शेड्युलिंगमध्ये करतोय. म्हणजे जसं आपल्याकडे P1 P2 प्रोसेस आहे तसंच काय आहे, नॉन प्रिमिटिव्ह शेड्युलिंग आहे. In case non-primitive scheduling does not interrupt a process running CPU in a middle for the execution, it won't steal the process complete its CPU bus time and then it call allocate the CPU to another process. फॉर एक्झाम्पल कसं बघा, जसं की आपल्याकडे काय ही डायग्राम आहे, फॉर एक्झाम्पल आपण काय करतोय, P1 प्रोसेसला पाठवतोय, P1 प्रोसेस काय करते, एका याला घेते, पण तो काय करतोय, नो चॉईस विल बी देअर टू प्रोसेसर 1 to 2nd स्टेप. म्हणजे काय करतोय, तो एखादी जर असेल, फॉर एक्झाम्पल काय, स्विचेस फ्रॉम द रनिंग इज रेडी स्टेट, नो चॉईस विल बी देअर टू प्रोसेसर. म्हणजे काय असणार आहे, आपल्याकडे जर फर्स्ट एखादी शेड्युलिंग असेल तर तो आपण काय करतोय, त्या शेड्युलिंगला काय करतोय, स्विचेस फ्रॉम रनिंग टू वेटिंग स्टेज म्हणजे काय करतोय, तर रनिंग टू वेटिंग स्टेजला काय करतोय, त्याला ठेवतोय. ओके, म्हणजे इट कीप्स सी पी यू टिल द टर्मिनेट्स ऑर गेट्स ब्लॉक द आय ओ. म्हणजे काय होतंय, जे पण आपलं ऑपरेशन असणार आहे, सी पी यू काय करणार, त्या सिस्टीमला अलोकेट करणार आहे. जर ती वेटिंग स्टेजला असेल तर तो काय करतोय, पुन्हा न्यू प्रोसेस काय करतोय, तिथे प्रेझेंट करतोय. ते कशामध्ये करतोय, तो नॉन प्रिमिटिव्ह शेड्युलिंग अल्गोरिदममध्ये करतोय. म्हणजे आपली जर सीपीयूला चॉईस नाही आहे, सीपीयू काय करतो, एकाला जर घेतलं, जर आपण P1 प्रोसेस घेतली तो काय करतो, तिथे टर्मिनेट झाली. जर वेटिंग स्टेजला असेल तर तो काय करतो, दुसऱ्या प्रोसेसला अलोकेट करतोय. येते लक्षामध्ये, कशामध्ये, तर नॉन प्रिमिटिव्ह शेड्युलिंग अल्गोरिदममध्ये करतोय. ओके, नाव सी द सेकंड इज अ primitive scheduling. A primitive scheduling is used when a process switches from running state to ready state, from the waiting state to ready state. आता इथे काय होते बघा, प्रिमिटिव्ह शेड्युलिंगमध्ये काय होते, CPU एक्झिक्यूट बेस्ड ऑन द प्रियोरिटी. म्हणजे काय होणार, प्रिमिटिव्हमध्ये काय होते, आपण जे आपल्याला कोणाला प्रियोरिटी फर्स्ट द्यायची ते कशामध्ये बघतोय आपण, तर प्रिमिटिव्ह शेड्युलिंगमध्ये बघतोय. ओके, म्हणजे द रिसोर्स मेनली CPU सायकल आर अलोकेट टू द प्रोसेस फॉर द लिमिटेड अमाऊंट ऑफ टाइम, then it's taken away and the process is again placed back in the ready queue if that process still has CPU bus time is remaining. म्हणजे काय होणार आहे बघा, आपण काय केलंय, CPU मध्ये फॉर अलोकेट द प्रोसेस म्हणजे काय करतो, एका लिमिटेड टाईमपर्यंत काय करतो, एका प्रोसेसला अलोकेट करतोय. पण आपल्याला कोणत्या प्रोसेसला अलोकेट करायचे, लिमिटेड अमाऊंट ऑफ टाईम. जर आपल्याकडे लिमिटेड अमाऊंट ऑफ टाईम आहे तर आपण काय करतोय, कोणती प्रोसेस म्हणजे कोणत्या प्रोसेसला फर्स्ट प्रियोरिटी द्यायची ते कशामध्ये बघतोय, तर आपण प्रिमिटिव्ह शेड्युलिंगमध्ये बघतोय. ओके, म्हणजे फॉर एक्झाम्पल, then it taken away the process is again placed back in the ready queue. पुन्हा काय करणार आहे, जर त्याला वाटलं की माझ्याकडे फॉर एक्झाम्पल कोणती प्रोसेस आहे, P1 प्रोसेस आहे, P2 प्रोसेस आहे आणि P3 प्रोसेस आहे, तर मी काय करते, मला जर वाटलं कोणत्या प्रोसेसला प्रियोरिटी द्यायची, P3ला द्यायची की P2ला द्यायची, तर ते कशामध्ये बघते, म्हणजे CPU एक्झिक्यूट्स बेस्ड ऑन प्रियोरिटी दॅट्स कॉल्ड ॲज अ प्रिमिटिव्ह अल्गोरिदम, प्रिमिटिव्ह शेड्युलिंग. म्हणजे कोणत्या प्रोसेसला आपल्याला हे द्यायचं आहे, म्हणजे कोणती प्रोसेस आपल्याला टर्मिनेट करायची असेल किंवा कोणती प्रोसेस आपल्याला सिलेक्ट करायची असेल, ते कशामध्ये, कोणत्या प्रोसेसला आपल्याला फर्स्ट प्रियोरिटी द्यायची ते कशामध्ये बघतोय आपण, तर प्रिमिटिव्ह शेड्युलिंग अल्गोरिदममध्ये बघतोय. ओके,
दॅट प्रोसेस स्टे इन रेडी क्यू टिल इट गेट नेक्स्ट चान्स टू एक्झिक्यूट. बघा जसं मी सांगितलंय, तो काय करतोय, एका प्रोसेसला रेडी क्यूमध्ये घेतोय, पुन्हा तो काय करतोय, तो तेवढी पूर्ण प्रोसेस झाल्याच्या नंतर तो काय करतोय, नेक्स्ट प्रोसेसला काय करतोय, एक्झिक्यूट करण्यासाठी. म्हणजे P1 प्रोसेस त्याने काय केली, CPU अलोकेशनसाठी किंवा एक्झिक्युशनसाठी पाठवली, पुन्हा ती प्रोसेस काय झाली, पूर्ण कंप्लीट झाली, पुन्हा तो काय करतोय, नेक्स्ट प्रोसेसला काय करतोय, अलोकेट. म्हणजे पूर्ण डिपेंड ऑन प्रिमेटिव्ह शेड्युलिंग अल्गोरिदम. शेड्युलिंग इज डिपेंड ऑन अ प्रियोरिटी शेड्युलिंग. म्हणजे तो काय करतो, कोणाला आपल्याला फर्स्ट प्रियोरिटी द्यायची आहे त्याच्यावर ते डिपेंड आहे. ओके. प्रिमेटिव्ह शेड्युलिंग आर राऊंड रॉबिन शॉर्टेस्ट रिमेनिंग टाइम फर्स्ट. याचे एक्झाम्पल कोणते आहे, जे की राऊंड रॉबिन अल्गोरिदम असेल किंवा शॉर्टेस्ट रिमेनिंग टाइम फर्स्ट, हा काय असणार आहे, प्रिमेटिव्ह शेड्युलिंग टाईपचा अल्गोरिदम असणार आहे. ओके. नाउ सी द सेकंड पॉईंट इज अ क्रायटेरिया फॉर अ शेड्युलिंग. देर आर अ डिफरंट क्रायटेरिया फॉर अ शेड्युलिंग. Different CPU scheduling algorithm have different properties and the choice of a particular algorithm depend on the various factor. आता बघा, आपल्याला जर एखादा प्रोग्राम करायचा असेल, जर आपण मॅथ्सचं काही प्रॉब्लेम करत असेल, तर आपल्याला काय मॅथ्सच्या पण याच्यासाठी काय वेगवेगळे क्रायटेरिया दिलेले आहेत ना. त्या क्रायटेरियामध्ये काय करतो आपण, प्रत्येक क्रायटेरिया काय करतो इथे यूज करतोय. म्हणजे जसं की आपल्याला शेड्युलिंग अल्गोरिदममध्ये आहे, जे की नेक्स्ट पॉईंट आहे आपला शेड्युलिंग अल्गोरिदम, त्यामध्ये काय दिलेलं आहे आपल्याला, त्या या क्रायटेरियाच्या थ्रू काय करणार आपण शेड्युलिंग अल्गोरिदमचा यूज करणार आहोत. ओके. डिफरंट CPU scheduling algorithm have different properties and the choice of a particular algorithm depend on the various factor. Many criteria have been suggested for comparing CPU scheduling algorithm. आता बघा, आपल्याला काय दिलेलं आहे, शेड्युलर्स आर स्पेशल सॉफ्टवेअर विच हँडल प्रोसेस शेड्युलिंग इन अ व्हेरियस वे. म्हणजे काय करायचं आपल्याला, their main task is select to the job to be submitted into the system and the outside which process to run in a short term. म्हणजे काय होणार आहे, जी पण प्रोसेस असणार आहे, आपण ते काय करतोय, त्या प्रोसेसला काय करतोय, एका शॉर्ट टर्ममध्ये काय करतोय, अलोकेट करतोय, किंवा त्या प्रोसेसला आपल्याला काय काय करायचं आहे ते कशामध्ये बघणार आहोत आपण, तर क्रायटेरिया फॉर शेड्युलिंगमध्ये. म्हणजे कोणती प्रोसेस आपल्याला कोणतं अल्गोरिदमसाठी कोणता क्रायटेरिया आपल्याला कधी यूज करायचं ते कशामध्ये बघणार आहोत, तर क्रायटेरिया फॉर शेड्युलिंगमध्ये बघणार आहोत आपण. नाउ सी द फर्स्ट क्रायटेरिया इज अ CPU युटिलायझेशन. आता फर्स्ट क्रायटेरिया काय आहे आपला, CPU युटिलायझेशन. म्हणजे त्या पूर्ण प्रोसेसला कंप्लीट करण्यासाठी किती वेळ लागणार आहे CPUला, तर ते कशामध्ये आहे, तर CPU युटिलायझेशनमध्ये आहे. द मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ एनी CPU शेड्युलिंग अल्गोरिदम is to keep the CPU as busy as possible. CPU utilization can range from 0 to 100, but in a real-time system it varies from 40 to 90% डिपेंडिंग ऑन द लोड अपॉन द सिस्टीम. म्हणजे काय आपल्या CPU युटिलायझेशन आपण इथे म्हणतोच काय, इट इज अ डिझायरेबल टू म्हणजे काय म्हणू शकतो आपण, कीप द CPU इज बिझी ॲज पॉसिबल ॲट रेंज ऑफ द 0 to 100%. म्हणजे काय होऊ शकतं, फॉर एक्झाम्पल इथे जर आपला एखादा CPU जर बिझी असेल, फॉर एक्झाम्पलच आपण काय सांगतोय, हाऊ मच टाईम इट इज गोइंग टू बी स्पेंड इन अ पर्टिक्युलर प्रोसेस. म्हणजे त्या पूर्ण प्रोसेसला कंप्लीट करण्यासाठी आपल्याला किती टाईम लागतोय ते कशामध्ये आहे, तर CPU युटिलायझेशनमध्ये आहे. म्हणजे कीप द CPU इज बिझी ॲज पॉसिबल. म्हणजे जर CPU जर बिझी असेल तर काय होणार आहे, आपल्या त्या टाईमला त्या प्रोसेसला कंप्लीट करण्यासाठी काय असणार आहे, वेळ लागणार आहे. तर त्याच्यासाठी फर्स्ट काय, CPU युटिलायझेशन. म्हणजे तो सांगतोय काय म्हणतोय, युजली CPU युटिलायझेशन रेंज फ्रॉम 40% टू 90% पर्यंत लागू शकतो. म्हणजे जर आपले फर्स्ट प्रोसेस जर कंप्लीट करायची असेल, आपल्याला जर CPU युटिलायझेशनसाठी पाठवायचं असेल, तर आपल्याला काय किती हे पर्सेंट लागणार आहे, 40 to 90% पर्यंत टाईम लागू शकतो. ओके. नाउ सी द सेकंड शेड्युलिंग क्रायटेरिया इज अ थ्रूपुट. नाउ व्हॉट इज अ थ्रूपुट. आता थ्रूपुट कशाला म्हणतो, इफ द CPU इज बिझी एक्झिक्युटिंग प्रोसेस देन वर्क इज बिंग डन. वन मेजर ऑफ वर्क इज नंबर ऑफ प्रोसेस दॅट आर कंप्लीट पर टाइम युनिट कॉल्ड द थ्रूपुट. म्हणजे काय होते बघा, थ्रूपुट कशाला म्हणतोय, नंबर ऑफ प्रोसेस दॅट कंप्लीटेड देअर एक्झिक्युशन पर टाइम युनिट. म्हणजे काय होते आपल्या थ्रूपुटमध्ये काय होते, CPU इज बिझी एक्झिक्युशन देन वर्क इज बिंग डन. म्हणजे जर आपलं एखादं एक्झिक्युशन जर असेल तर तिथे काय होते, ते एक्झिक्युशन काय होते, कंप्लीट होतंय. तो थांबतोय का, तिथे वेळ घेतोय का नाही. म्हणजे तो काय करतोय, एका पूर्ण एक्झिक्युशनला नंबर ऑफ एक्झिक्युशन काय करतोय, तो एक्झिक्यूट करतोय. वन मेजर वर्क ऑफ
वर्क इज द नंबर ऑफ प्रोसेस दॅट कम्प्लिटेड पर टाइम युनिट. म्हणजे बघा त्याचं वर्कच काय थ्रूपुटचं, तो एका याच्यामध्ये एका कम्प्लीटमध्ये काय करतोय, जेवढं त्याच्याकडे ऑपरेशन असणार आहे, जेवढे त्याच्याकडे प्रोसेसेस असणार तो काय करतोय तेवढ्या पर टाईममध्ये काय करतोय त्याला एक्झिक्युशन करतो. त्यालाच काय म्हणतो आपण थ्रूपुट म्हणतोय. इफ द CPU इज बिझी एक्झिक्युटिंग प्रोसेस देन वर्क इज बिंग डन. आता जर बघा CPU इज बिझी एक्झिक्युटिंग प्रोसेस, जरी CPU बिझी असला तरी पण तो काय करतो, त्याची जी प्रोसेस आहे प्रोसेस इज कम्प्लिटेड अँड हाऊ मच टाईम युनिट, म्हणजे त्याची जर त्याला किती टाईम लागतोय ते पण बघतोय, पण तो काय करतो त्याची जी प्रोसेस आहे तो काय करतोय कंप्लीट करतोय. कशामध्ये होतोय ते थ्रूपुटमध्ये होतोय. नंबर ऑफ वन मेजर ऑफ वर्क इज द नंबर ऑफ प्रोसेस कम्प्लिटेड पर युनिट फॉर थ्रूपुट. जसं की मी आधीच सांगितलं की याच्यामध्ये काय होतंय, आपल्याकडे नंबर ऑफ प्रोसेस जरी असेल तर तो काय करतोय नंबर ऑफ प्रोसेस दॅट कम्प्लीट देअर एक्झिक्युशन पर युनिट टाईम. म्हणजे काय करतोय जेवढं त्याच्याकडे एक्झिक्युशन दिलेलं असेल तो काय करतोय, ते एक्झिक्युशन काय करतोय पर युनिट टाईममध्ये काय करतोय त्याला एक्झिक्यूट करतोय. ओके, नाऊ सी द सेकंड इज अ फॉर टाइम प्रोसेस दिस मे बी अ वन प्रोसेस फॉर अ 1 मिनिट. असं पण असू शकतं की एका प्रोसेसला कंप्लीट करण्यासाठी आपल्याला काय करतं 1 मिनिट लागू शकतो. शॉर्टेड ट्रान्झॅक्शन थ्रूपुट माइट बी द 10 प्रोसेसर पर मिनिट. म्हणजे काय करतोय 10 प्रोसेसेस ॲट अ पर टाईममध्ये काय करतो तर 10 प्रोसेसला तो घेऊ शकतोय. 1 मिनिट म्हणजे काय करतोय 10 प्रोसेसला काय लागणार आहे आपल्याला पर 1 मिनिट लागू शकतोय. ओके, नाऊ द सेकंड क्रायटेरिया इज अ टर्न अराउंड टाईम. आता टर्न अराउंड टाईम कशाला म्हणतोय, आपल्याला हे क्रायटेरिया कुठे यूज करायचे, जे की आपल्याला FCF शेड्युलिंग अल्गोरिदम, जो की आपला नेक्स्ट पॉईंट आहे शेड्युलिंग अल्गोरिदम, तिथे हे क्रायटेरिया आपण यूज करणार आहोत. ओके, turn around time from the point of view of a particular process, the important criteria is how long it takes to execute that process. The interval from the time of submission of process to the time of completion is the turnaround time. आता turnaround time आपण कशाला म्हणतोय, फॉर एक्झाम्पल बघा अमाऊंट ऑफ टाईम टू एक्झिक्यूट इन पर्टिक्युलर प्रोसेस. म्हणजे काय होतंय आपल्याला त्या पर्टिक्युलर प्रोसेसमध्ये काय करायची, ती कंप्लीट करायची आहे. म्हणजे स्टार्टिंग टू एंडिंग हाऊ मच टाईम इट इज अ टेकिंग टू द कंप्लीट द प्रोसेस. म्हणजे किती प्रोसेसला टाईम लागणार आहे आपल्याला स्टार्टिंग टू एंडिंग, म्हणजे फर्स्टपासून जी प्रोसेस स्टार्ट झाली त्या पूर्ण प्रोसेसला P1 प्रोसेसला किती टाईम लागणार त्याला काय म्हणतो आपण टर्न अराउंड टाईम म्हणतोय. टर्न अराउंड टाईम इज द सम ऑफ द पिरियड स्पेंड वेटिंग टू द गेट इन टू मेमरी, वेटिंग इन टू द रेडी क्यू, एक्झिक्युटिंग ऑफ द CPU अँड डुईंग IO. टर्न अराउंड टाईम म्हणजे काय होणार आहे इथे आपल्याला बघा, आपण काय करतोय ह्या पूर्ण प्रोसेससाठी, म्हणजे अमाऊंट ऑफ द टाईम एक्झिक्युटिंग इन अ पर्टिक्युलर प्रोसेस, म्हणजे आपल्याला किती टाईम लागतो या पूर्ण प्रोसेसला सबमिट करण्यासाठी, त्याला काय म्हणतोय हाऊ मच टाईम इज एक्झिक्युटिंग इन द प्रोसेस इन द टर्न अराउंड टाईम. म्हणजे काय होतं किती प्रोसेस आपल्याला किंवा हाऊ लॉंग इट टेक्स टू द एक्झिक्युटेड दॅट प्रोसेस, म्हणजे त्या पूर्ण प्रोसेसला एक्झिक्यूट करण्यासाठी आपल्याला किती टाईम लागतो त्याला काय म्हणतो आपण टर्न अराउंड टाईम म्हणतोय. ओके, नाऊ सी द सेकंड पॉईंट इज अ वेटिंग टाईम. आता वेटिंग टाईम कशाला म्हणतोय आपण, द CPU शेड्युलिंग अल्गोरिदम डज not affect the amount of time during which a process execute or does IO. It affects only the amount of time that a process spends waiting in the ready queue. आता इथे काय होणार आहे बघा, वेटिंग टाईममध्ये काय होते अमाऊंट ऑफ टाईम अ प्रोसेस हॅज बीन वेटिंग इन द रेडी क्यू. आता काय होऊ शकतं एखाद्या वेळेस जर आपल्याला काही प्रॉब्लेम आला तर आपण काय करतोय तर वेटिंग प्रोसेसला थांबतोय. मग वेटिंग प्रोसेसला थांबल्याच्या नंतर काय करतोय पुन्हा आपण रेडी क्यूकडे जातोय, पुन्हा आपण ती प्रोसेस एंड करतोय का तिथे नाही. म्हणजे P1 प्रोसेसला जर काही प्रॉब्लेम, आता P1 प्रोसेस काय करते पुन्हा वेटिंग स्टेजला जाते. वेटिंग स्टेज जसं की आपण प्रोसेस कंट्रोल ब्लॉक जे आहे त्याच्यामध्येच आपण बघितलं होतं की ते प्रोसेस कंट्रोल ब्लॉकमध्ये कशा प्रकारे वर्क करते. म्हणजे रेडी टू वेटिंग स्टेज, वेटिंग टू जे पण आपले स्टेज असणार आहे रनिंग, वेटिंग, न्यू स्टेजला कसं जाणार ते कशामध्ये होतं तर आपलं PCB प्रोसेस कंट्रोल ब्लॉकमध्ये होतं बघा. म्हणजे आपण काय करतोय प्रोसेस वेटिंग टाईम घेतोय तर त्या वेटिंग टाईमला काय होऊ शकतं, एखाद्या प्रोसेसला काय होऊ शकतं प्रॉब्लेम येऊ शकतो. तो काय करतोय पुन्हा जी प्रोसेस आहे अफेक्ट ओनली द अमाऊंट ऑफ टाईम दॅट प्रोसेस स्पेंड वेटिंग इन द रेडी क्यू. पुन्हा काय करतोय तो वेटिंग करतोय. वेटिंग झाल्याच्या नंतर P1 प्रोसेसला जर काही प्रॉब्लेम आला तो काय करतोय पुन्हा रेडी क्यूकडे जातोय. म्हणजे पुन्हा ती स्टेप काय होती न्यूली त्याची स्टार्ट होतीये. येते लक्षामध्ये. म्हणजे हाऊ मच टाईम इज वेटिंग इन अ प्रोसेस, म्हणजे त्या प्रोसेसला कंप्लीट करण्यासाठी किती टाईम लागतोय हे कशामध्ये आहे आपलं तर वेटिंग टाईममध्ये असणार आहे. म्हणजे हाऊ अमाऊंट ऑफ टाईम अ प्रोसेस हॅज बीन वेटिंग इन द रेडी क्यू, म्हणजे किती टाईम त्याला लागतोय त्याच्यामुळे तो काय करतोय रेडी क्यू काय करतोय तिथे वेट करतोय. ओके, नाऊ सी द सेकंड पॉईंट इज अ लास्ट इज अ रिस्पॉन्स टाईम. इन अ इंटरॅक्टिव्ह सिस्टीम
turnaround time may not be the best creation. A process can produce some output fairly yearly, can be continue computing new result while previous result are being output to the user. आता काय रिस्पॉन्स टाइम काय असू शकतो आपला, amount of a time its CPU take from the request was submitted until the first response produced इट्स नॉट आउटपुट. म्हणजे काय होते बघा, आपल्याला काय रिस्पॉन्स नाही. फॉर एक्झाम्पल एखाद्याला प्रोग्राम करायला आता आपल्याकडे नंबर ऑफ स्टुडंट आहे, ते प्रत्येकजण प्रोग्राम तेवढा 10 मिनिटामध्ये करू शकतोय का नाही. प्रत्येकाला काय होतंय, वेगवेगळा वेळ लागतोय. म्हणजे प्रत्येकाचं आउटपुट जे आहे ते सेम येते आहे का नाही. म्हणजे प्रत्येकाचं जे आउटपुट आहे, जर मी सांगितलं 15 मिनिटामध्ये सगळ्यांना प्रोग्राम करायचा आहे, तर तो 15 मिनिटामध्ये प्रोग्राम होऊ शकतोय का, त्याचा नाही होऊ शकत. त्यांना काय होणार आहे, तिथे त्या प्रोग्राम करण्यासाठी काय होऊ शकतं, त्याला वेळ लागू शकतो तिथे. म्हणजे बघा, अ प्रोसेस प्रोड्यूस सम आउटपुट फेअरली इयरली, कॅन कंटिन्यू कम्प्युटिंग न्यू रिझल्ट व्हाईल द प्रिव्हियस रिझल्ट हॅड बीइंग आउटपुट टू द युजर. म्हणजे काय होणार आहे, अमाऊंट ऑफ द टाइम CPU टेक फ्रॉम द रिक्वेस्ट वॉज सबमिटेड. म्हणजे काय करतोय, जेवढा त्यांनी टाइम केला त्यांनी ते सबमिट केलं, पण त्याचा जो रिस्पॉन्स टाइम आहे, त्याचं आउटपुट जे आहे ते लगेच तुम्हाला भेटू शकतंय का नाही. म्हणजे काय होतं, अनादर मेजर इज द टाइम फ्रॉम द सबमिशन ऑफ अ रिक्वेस्ट अंटिल द फर्स्ट रिस्पॉन्स इज प्रोड्यूस. म्हणजे काय होणार आहे, पहिल्यानी जेव्हा सबमिट केलं त्याच्यानंतरच काय होतं, आपण सेकंड याला काय करतोय, म्हणजे फर्स्ट रिक्वेस्ट वॉज सबमिटेड अंटिल द फर्स्ट रिस्पॉन्स प्रोड्यूस होतोय. पण म्हणजे त्याचं आउटपुट येतंय का, तिथे आपल्याला नाही येते. कशामध्ये होतंय ते, तर आपलं रिस्पॉन्स टाईममध्ये होते. येते लक्षामध्ये. फॉर द इंटरॅक्टिव्ह प्रोसेस दिस टाईम डिफरंट बिटवीन द सबमिशन रिक्वेस्ट अंटिल द रिस्पॉन्स बेईंग टू द रिसिव्हर. म्हणजे युजर पॉईंट ऑफ व्ह्यू दिस इज अ बेटर मेजर ॲट द टर्न अराउंड टाईम. म्हणजे काय होऊ शकतं इथे, फॉर एक्झाम्पल रिस्पॉन्स टाईम जो आहे, म्हणजे अमाऊंट ऑफ टाईम प्रोसेस टेक्स टू स्टार्ट रिस्पॉन्डिंग. म्हणजे काय होतं, आपण प्रोसेस स्टार्ट केली आहे, आपला रिस्पॉन्स पण येतो आहे, दॅट इज द टाईम फ्रॉम द सबमिशन ऑफ द रिक्वेस्ट अंटिल द फर्स्ट रिस्पॉन्स इज प्रोड्यूस. म्हणजे काय करतोय, तो पूर्ण रिस्पॉन्स टाईम किती लागतोय आपल्याला, ते कशामध्ये आहे, तर ह्या क्रायटेरिया ऑफ शेड्युलिंगमध्ये आहे. ओके, थँक्यू.